महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून लवकरच जागा वाटप जाहीर केलं जाईल। सध्या महायुती असेल किंवा महाविकास आघाडी दोन्हीकडून जागा वाटपावर अंतिम टप्प्यामध्ये बोलणी सुरू आहेत। अशामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी येत्या 2 ते 3 दिवसात जाहीर होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पहिल्या यादीमध्ये साधारणतः 60 ते 70 उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे। यात ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते अशा 32 संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे। ठाकरे सेनेचे हे 32 संभाव्य उमेदवार नेमके कोणते हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत वरळीतून आदित्य ठाकरे यांचं नाव असू शकतं। आदित्य ठाकरेंनी 2019 ची निवडणूक वरळीतूनच लढली होती आणि या निवडणुकीत ते विजयी देखील झाले होते। त्यामुळे यावेळी देखील ते वरळीतूनच उभा राहण्याची शक्यता आहे। राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राजन साळवी हे राजापूर मधून 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा विधानसभेवर निवडून गेलेत। साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेत असल्याने ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जाऊन राजन साळवींना तिकीट मिळू शकतं। कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। आमदार वैभव नाईक हे आता चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत। एक वेळा त्यांचा पराभव झाला आहे। विद्यमान खासदार नारायण राणे यांचा त्यांनी पराभव करून 2014 ला राज्यात जायंट किलर म्हणून समोर आले। 2009 साली वैभव नाईक पहिल्या वेळी नारायण राणे यांच्या समोर पराभूत झाले, तर 2014, 2019 असे 2 वेळा ते निवडून आले। त्यामुळे त्यांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे। बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख यांना तिकीट मिळू शकतं। शिवसेनेतील बंडावेळी शिंदेंकडे जाऊन पुन्हा ठाकरे गटात आलेल्या नितीन देशमुख यांना उद्धव ठाकरे उमेदवारी देऊ शकतात। विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना उमेदवारी मिळू शकते। मागच्या 2 टर्म पासून संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत। दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू यांना उमेदवारी मिळू शकते। दिंडोशीत सलग 2 टर्म सुनील प्रभू हे आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांना ठाकरे गटाकडून यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव यांना उमेदवारी मिळू शकते। 2009, 2014 आणि 2019 अशा 3 वेळा ते इथून निवडून आलेले आहेत। 2009 आणि 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून, तर 2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढली। शिवसेना फुटीनंतर ते ठाकरेंसोबत राहिले, त्यामुळे भास्कर जाधव यांना इथून तिकीट मिळू शकतं। भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या संभाव्य यादीत रमेश कोरगावकर यांचं नाव समोर आलंय, तर धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील यांना उमेदवारी मिळू शकते। शिवसेना पक्ष फुटीवेळी एकनाथ शिंदेंची साथ सोडून मुंबईकडे परतणारे आमदार कैलास पाटील यांना धाराशिवची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। कलिना विधानसभा मतदारसंघातून संजय पोतनीस यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर कन्नड विधानसभा मतदारसंघातून उदयसिंह राजपूत यांचं नाव संभाव्य यादीतून समोर आलंय। परभणी विधानसभा मतदारसंघातून राहुल पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। राहुल पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते। शिवसेना फुटीनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले, त्यामुळे त्यांचं नाव संभाव्य यादीमध्ये समोर आलंय। तर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। वांद्रे पूर्वतून वरुण सरदेसाई यांचं नाव संभाव्य यादीतून समोर आलंय। महाड मतदारसंघातून स्नेहल जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत। माणिक जगताप यांचं कोरोना काळात निधन झालं। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या आणि महाड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष असलेल्या स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, त्यामुळे इथून त्यांचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून अद्वय हिरे यांचं नाव आघाडीवर आहे। संभाव्य यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे। तिकडे कर्जत विधानसभा मतदारसंघातून नितीन सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। नितीन सावंत हे कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक असून उत्तर रायगडचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत। शिवसेना फुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले, त्यांना इथून तिकीट मिळू शकतं। तर निफाड विधानसभा मतदारसंघातून अनिल कदम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून दीपेश म्हात्रे यांचं नाव समोर आलंय। कल्याण ग्रामीण मधून सुभाष भोईर यांना उमेदवारी मिळू शकते।
उरण विधानसभा मतदारसंघातून मनोहर भोईर यांचं नाव समोर आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्येतून किशनचंद तनवाणी यांचं नाव संभाव्य यादीमध्ये समोर आलंय. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून राजू शिंदे तर वैजापूर मतदारसंघातून दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सुरेश बनकर यांचं नाव समोर आलंय. तर सावंतवाडीतून राजन तेली यांना उमेदवारी मिळू शकते. सांगोला विधानसभा मतदारसंघातून दीपक साळुंके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तिकडे दहिसर मधून विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी यांचं नाव चर्चेत आहे, परंतु त्यांच्या नावाचा पुनर्विचार देखील केला जाऊ शकतो. चेंबूरमधून प्रकाश फातर्फेकर यांचं नाव समोर आलंय, परंतु त्यांच्याही नावाचा पुनर्विचार केला जाण्याची शक्यता आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना उमेदवारी मिळू शकते. शिवसेना ठाकरे गटाचे असे हे एकूण 32 संभाव्य उमेदवार आहेत. यात काहींची उमेदवारी जवळपास अंतिम मानली जाते, तर काही नावांचा पुनर्विचार होऊ शकतो. यातील बहुतांश मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळेल. शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे लढाईत कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील. तुम्हाला ठाकरे सेनेच्या या 32 संभाव्य उमेदवारांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।